नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भरारी अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तर काही अवधीनंतर बराच अवधी उलटलेला आहे. तर काही इतर घडामोडी असतील, ओके, परीक्षा असतील, पूर्वपरीक्षा असतील, त्यानंतर 2025च्या या लेक्चर्सना आपण थोडं उशिरा सुरुवात करतो आहे. तर काही वेळ न दवडता आता आपण लेक्चर्सला सुरुवात करू. बघा, जानेवारी 2025चे करंट अफेअर पाहतो आहे. सुरुवातीला राजकीय आणि घटनात्मक घडामोडी आपण सुरुवात करू. तर तक्रार निवारण, मूल्यांकन आणि निर्देशांक. ओके, तक्रार निवारण आणि मूल्यांकनचा तो हा एक निर्देशांक आहे. ओके, ग्रीव्हन्स रिड्रेसल असेसमेंट अँड इंडेक्स या रिपोर्टचे उद्घाटन केलेलं आहे. म्हणजे ग्रीव्हन्स रिड्रेसल असेसमेंट, त्याचे मूल्यांकन आणि इंडेक्स हा GRAI याचे उद्घाटन केलेले आहे. हे 2023ला अनाऊन्स केलं होतं. त्यानंतर नोव्हेंबर 2024मध्ये कार्मिक मंत्रालयाने, ओके, DOPT, ओके, डिपार्टमेंट ऑफ आपण पर्सनल अँड ट्रेनिंग असं म्हणतो, DOPT. तर हे DOPT हे जे मंत्रालय आहे त्यांनी हे GRAIचं उद्घाटन केलेलं आहे. याचा उद्देश काय, तर केंद्रीय मंत्रालय आणि विभागांच्या तक्रार निवारणाचे मूल्यमापन आणि सुधारणा करणे. ओके, महत्त्वाचं म्हणजे हे इथे मंत्रालय इथे महत्त्वाचं आहे. ग्रीव्हन्स रिड्रेसल आणि असेसमेंट अँड इंडेक्स GRAIचा उल्लेख आला तर आपण कार्मिक मंत्रालय, ओके, हे उत्तर तुमचं असलं पाहिजे. तर यामध्ये 4 आयाम आहेत निर्देशांकामध्ये. तसेच पाहायला गेलं तर एक आहे कार्यक्षमता, दुसरा आहे अभिप्राय, त्यानंतर आहे डोमेन आणि चौथा आहे संघटनात्मक बांधिलकी. ओके, आणि त्याचबरोबर हे 11 निर्देशांक. ओके, तर हे 4 आयाम आहेत. ग्रीव्हन्स रिड्रेसल असेसमेंट अँड इंडेक्स GRAI हे कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे असं विचारण्यात आलं तर कार्मिक मंत्रालय हे तुमचं उत्तर असलं पाहिजे. त्याबरोबर बघा, न्यायमूर्ती शेखर कुमार यादव हे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत. त्यांच्या विरोधात राज्यसभेतील विरोधी पक्षाच्या 6 सदस्यांनी महाभियोग ठराव सभागृह अधिकाऱ्याकडे मागणी केलेली आहे. ओके, किती? 6 सदस्यांनी. आता बघा, अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत शेखर कुमार यादव. आपल्याला हा प्रश्न उत्तर देईल तर कोणत्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाविरुद्ध ही अशी मागणी केली होती राज्यसभेत, तर अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत. आपल्याला माहिती आहे की सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट यांना सुप्रीम कोर्टच्या जजेसना काढण्यासाठी 124 आर्टिकल आहे. तर हायकोर्टच्या जजेसना काढण्यासाठी किती आहे? 217 आर्टिकल. ओके, तर 217 नंबरचा आर्टिकलनुसार हा पॉवर आहे. पण 217 आर्टिकलनुसार जजेसना हायकोर्टच्या जजेसना काढण्यात येतं. पण कोणत्या बेसिसवर? गैरवर्तणूक, म्हणजेच मिसबिहेवियर आणि इनकॅपॅसिटी, म्हणजे अकार्यक्षमता. गैरवर्तणूक आणि अकार्यक्षमता आपण म्हणतोय, गैरवर्तणूक आणि अकार्यक्षमता. जास्त काय बोलत नाही ह्या गोष्टींबद्दल, कारण की हे पॉलिटीचे भाग आहेत. आणि हे गैरवर्तणूक आणि अकार्यक्षमता हे उल्लेख आहेत, पण ह्याचे डिफिनेशन कॉन्स्टिट्यूशनमध्ये मिळणार नाही. त्यांच्यानुसार मग आपल्याला माहिती आहे की मेजॉरिटी ऑफ टोटल मेंबरशिप ऑफ द हाऊस अँड 2/3 मेजॉरिटी अँड प्रेझेंट अँड वोटिंग या पद्धतीने हायकोर्टच्या आणि सुप्रीम कोर्टच्या जजेसना काढलं जातं. त्या संदर्भात एक ॲक्ट आहे बघा, जजेस इन्क्वायरी ॲक्ट. किती? तर 1968चा हा ॲक्ट आहे, 1968चा. त्यामध्ये म्हटलं जातं की जजेसना काढण्यासाठी राज्यसभेत 50 जणांनी तर लोकसभेत 100 जणांनी एक प्रस्ताव मांडायचा. मोशन महत्त्वाचं आहे. ओके, मोशन मांडायचं. ते जर पास झालं तर मग ते पास करण्याची जबाबदारी कोणाकडे आहे? त्याच्या चेअरपर्सनकडं. ओके, राज्यसभा असेल का लोकसभा असेल त्या चेअरपर्सनकडे जबाबदारी आहे. एकदा चेअरपर्सनने ॲडमिट किंवा रिजेक्ट केलं तर त्यानंतर 3 मेंबरची कमिटी बसणार. त्या 3 मेंबरच्या कमिटीने जर गिल्टी केलं तर मग तुमचं वोटिंग होणार 2/3 प्रेझेंट अँड वोटिंग मेजॉरिटीने वोटिंग होणार. आणि ते जर वोटिंग झालं तरच तो जज काढला जाणार. ओके, अशी ही प्रोसेस आहे. तर आर्टिकल इथं महत्त्वाचं आहे आपल्याला. तर कोणत्या न्यायाधीशाशी संबंधित घटना ही? तर अलाहाबादच्या उच्च न्यायालयाच्या संबंधित राज्यसभेतील सभागृहातील हा ठराव आहे. ओके, त्यानंतर बघा, झारखंड विधानसभेची निवडणूक पार पडलेली आहे नोव्हेंबर 2024मध्ये. इंडिया आघाडीला बहुमत मिळालेले आहे. ओके, इंडिया आघाडीला बहुमत मिळाले. झारखंड मुक्ती मोर्चा, ओके, काँग्रेस असतील आणि इतर काही पक्ष असतील यांच्या या आघाडीने, ओके, तिथे सत्ता स्थापन केलेली आहे. टोटल 81 ह्या विधान जागा आहेत. त्यामध्ये JM झारखंड मुक्ती मोर्चा 34. त्या झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख हेमंत सोरेन यांनी 4थ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे. हेमंत सोरेन झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षाचे अध्यक्ष. ओके,
त्यानंतर बघा सराय काले खान चौक या चौकाचे नामांतरण केलेलं आहे भगवान बिरसा मुंडा चौक. कुठे आहे? हा दिल्लीमध्ये. ओके, दिल्ली सरकार आणि केंद्र सरकारमध्ये या नामांकन करण्यावरून यात वाद झालेला होता. भारतातील पहिले संविधान संग्रहालय बघा, पहिले संविधान संग्रहालय भारतातील तर कुठे? OP जिंदाल युनिव्हर्सिटी. ओके, UP जिंदाल युनिव्हर्सिटी ही कुठे आहे? तर सोनीपत हरियाणा इथे आहे. इथे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेलं आहे. लोकसभा भारतातील पहिले संविधान संग्रहालय म्हटलं तर OP जिंदाल युनिव्हर्सिटी सोनीपत. हमारा संविधान हमारा स्वाभिमान ही मोहीम 25 नोव्हेंबर 2024 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ह्या मोहिमेचा शुभारंभ केलेला आहे. हमारा संविधान हमारा स्वाभिमान 25 नोव्हेंबर 2024. ओके, एक दिवस आधी. भारतीय संविधानाच्या संस्कृत आणि मैथिली भाषेत आणि त्या भाषेचे अनावरण द्रौपदी मुर्मू यांनी 26 नोव्हेंबर संविधान दिनादिवशी केलेले आहे. तर भारतीय संविधानाची कुठली प्रत? संस्कृत आणि मैथिली भाषेतील प्रत. संविधानाची संस्कृत आणि मैथिली भाषेतील प्रत ही 2 भाषा महत्त्वाच्या आहेत. ओके, तर द्रौपदी मुर्मू यांनी त्याचं अनावरण केलेलं आहे, संस्कृत आणि मैथिली. ओके, त्यानंतर पहा 19वी G20 परिषद. 19वी G20 परिषद पार पडली आहे 2024ची. कुठे? रिओ डी जेनेरो ब्राझील, दिल्लीत पार पडलेली मागल्या वर्षीची आपली. ओके, त्यानंतर आता ब्राझीलमध्ये पार पडली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. संकल्पना काय होती बघा, बिल्डिंग अ जस्ट वर्ल्ड अँड अ सस्टेनेबल प्लॅनेट. ओके, बिल्डिंग अ जस्ट वर्ल्ड अँड अ सस्टेनेबल प्लॅनेट. या परिषदेत पहिल्यांदाच आफ्रिकन युनियन पूर्ण सदस्य सहभागी झाला. भारताने घोषित केले होते की आफ्रिकन युनियन यामध्ये असणार G20मध्ये. ओके, पण सहभागी कुठे झाला पहिल्यांदा संपूर्णपणे? तर ब्राझीलमध्ये झाला. आणि ब्राझीलमध्ये प्रथमच आयोजित ही करण्यात आलेली आहे G20 परिषद. 20वी G20 परिषद यानंतर कुठे असणार आहे? दक्षिण आफ्रिका. ओके, 19 देश आणि 2 गट असे सदस्य झालेले आहेत. एक आता युरोपियन युनियन पहिल्यापासून होता आणि आता दुसरा गट झालेला आहे तो आफ्रिकन युनियन. आफ्रिकन युनियन हा पहिल्यांदा आता सहभागी कधी झाला? तर 19व्या G20 परिषद जी ब्राझीलमध्ये झाली. त्यानंतर बघा भारत कॅरिकॉम. आता कॅरिकॉम म्हणजे काय? तर कॅरिकॉमचं फुल फॉर्म असं आहे, द कॅरेबियन कम्युनिटी अँड कॉमन मार्केट. ओके, अशा ह्याच्या नावाने जे कॅरेबियन कम्युनिटी म्हणजे कॅरेबियनमधले देश. ओके, जे वेस्ट इंडिज कंट्री म्हणतो आपण, मग त्यात गयाना आलं, त्यामध्ये त्रिनिदाद आणि टोबॅगो आलं. ओके, अशा वेगवेगळ्या कंट्री आहेत, जमैका आलं. ओके, अशा कंट्री आहेत. त्या कॅरेबियन कम्युनिटी आणि कॉमन मार्केट या संदर्भात भारताची शिखर परिषद पार पडली नोव्हेंबर 2024मध्ये. ही दुसरी शिखर परिषद होती. तर कुठे पार पडली? जॉर्ज टाउन गयाना येथे. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. पहिली परिषद यापूर्वी 2019ला न्यूयॉर्कमध्ये पार पडलेली होती. आता जॉर्ज टाउन गयाना येथे ही परिषद पार पडलेली आहे 5 वर्षानंतर. त्यामुळे महत्त्वाची परिषद आहे. ओके, मोदी उपस्थित होते. जागतिक सहकार परिषद 25 नोव्हेंबर 2024 रोजी भारत मंडप नवी दिल्ली येथे पार पडली. उद्घाटन नरेंद्र मोदी. 2025 हे UN इंटरनॅशनल इयर ऑफ कोऑपरेटिव्स आहे. ओके, आणि त्या संदर्भात जागतिक सहकार परिषद ही नवी दिल्ली येथे पार पडली आहे. 2 बघा संयुक्त घडामोडी आहे त्या. ओके, 25ला आहे, 25 हे वर्ष असणार आहे. 25/11/24ला पार पडली आणि कुठे? दिल्ली येथे. भारतात प्रथमच जागतिक सहकार परिषदेचे आयोजन आणि त्याच्या पुढल्या वर्षी 20लाही पार पडली नोव्हेंबर 24ला. पण त्या पुढल्या वर्षी हे 25 हे UN इंटरनॅशनल इयर ऑफ कोऑपरेटिव्ह आहे. कोऑपरेटिव्ह बिल्ड प्रॉस्पेरिटी फॉर ऑल. ओके, ही संकल्पना आहे. शेंगेन झोन. ओके, शेंगेन झोन बघा, आता शेंगेन झोन आपल्याला माहिती आहे. तर ह्या झोन अंतर्गत सीमा बंधन नसणारे जगातील सर्वात मोठे क्षेत्र आहे. यामध्ये 29 देश येतात. म्हणजे 29 असे युरोपियन कंट्री की त्यांना बॉर्डरला लिमिट नाही. एकच पासपोर्टवर तुम्ही त्या शेंगेन झोनमध्ये तुम्हाला व्हिसा किंवा पासपोर्ट तुम्हाला दाखवायचे जास्त लागणार नाही. ओके, तुम्ही निर्बंधपणे विदाऊट व्हिसा एकमेकांच्या कंट्रीमध्ये ट्रॅव्हल करू शकता. अशी 29 देशांचा झोन आहे तो. त्या झोनमध्ये 1 जानेवारी 2025पासून नवीन 2 देश समाविष्ट झालेले आहेत. कोणते? रोमानिया आणि बल्गेरिया. ओके, आता 29 देश झालेले आहेत. 25 EUमधले, त्याचबरोबर EUमध्ये नसलेले पण शेंगेन झोनमध्ये असलेले 4 आहेत. एक आहे आईसलँड, लिचेस्टाईन म्हणतो आपण. ओके, LEICHESTEIN. ओके, लिचेस्टाईन. तिसरं आहे नॉर्वे आणि त्यानंतर आहे तो स्वित्झर्लंड. ओके, स्वित्झर्लंड, नॉर्वे ही बघा ही EU सोडून जी कंट्री आहे 4 देश आहेत हे
भाग घेतात. ओके, शेंझेन झोनमध्ये ते सहभागी आहेत. त्याचबरोबर MF15 म्हणजे स्वित्झर्लंडने दुहेरी कर टाळणे म्हणजे डबल टॅक्सेशन अवॉइडेशन ट्रीटी डिटॅट हा जो कर असतो याची या करारातील अंमलबजावणी एकतर्फी रद्द केली आहे. म्हणजे डबल टॅक्सेशन अवॉइडेशन ट्रीटी स्वित्झर्लंडनेही काय केली आहे, रद्द केल्या या भारताबरोबरची. त्यामुळं काय होणार आहे, आता भारतीय संस्थांवर 1 जानेवारी 2025 पासून 10% कर लागू होणार आहे. डबल टॅक्सेशन म्हणजे एक अशी ट्रीटी करतो आपण दुसऱ्या वेगवेगळ्या देशांबरोबर एकमेकांच्यातला जो तुमचा बिझनेस ट्रेड असतो. ओके, तो सुलभ होण्यासाठी. आणि डबल टॅक्सेशन, आपल्याकडून टॅक्सेशन आणि त्यांच्याकडून आपल्याकडून एक्सपोर्टचा टॅक्स, तिकडून इम्पोर्टचा टॅक्स, असे टॅक्सेशन जे डबल टॅक्स असतात ते टॅक्स अवॉइड करण्याची एक ट्रीटी असते. ओके, त्यांच्यातला ट्रेड वाढावा या संदर्भात तो स्वित्झर्लंडनं काय केलं आहे, तो ती ट्रीटी रद्द केलेली आहे. त्यामुळे आता भारतीय संस्थांवर हा अतिरिक्त कर लागू होणार आहे. 68व्या संयुक्त राष्ट्राच्या अंमली पदार्थ सत्राचे अध्यक्षपद आता भारताला मिळालेले आहे. अंमली पदार्थ सत्राचे अध्यक्षपद हे भारताला मिळालेले आहे. त्यानंतर बघा, काश पटेल हे अमेरिकेच्या FBI संचालकपदी निवड. गव्हर्नमेंट गँगस्टर यांचं पुस्तक आहे. आईस हॉकीचे खेळाडू आहेत. काश पटेल भारतीय वंशज टाईपमध्ये नाव आहे, पण अमेरिकेच्या FBIच्या संचालकपदी निवड झालेली आहे. त्याचबरोबर तुलसी गॅबार्ड, ओके, अमेरिकेच्या डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजन्सपदी निवड झालेली आहे. US आर्मीमध्ये माजी लेफ्टनंट कर्नल, हवाई या भागातून ते खासदार. ओके, म्हणजे महत्त्वाचं काय तर तुलसी गॅबार्ड ह्या अमेरिकेच्या डायरेक्टर नॅशनल इंटेलिजन्सपदी त्यांची निवड झालेली आहे. ओके, काश पटेल आणि तुलसी गॅबार्ड. ओके, अमेरिकेच्या खूप महत्त्वाच्या ठिकाणी चांगल्या एका पदांवर हे 2 व्यक्ती आहेत, भारतीय वंशाचे आहेत. त्यानंतर बघा, नेटवर्क रेडिनेस इंडेक्स आहे 2024 अनाऊन्स झालेला आहे. भारत या नेटवर्क रेडिनेसमध्ये 49व्या स्थानी आहे. ओके, 2023ला आपण किती होतो, 60व्या नंबरला होतो. 24ला आता 49व्या क्रमांकावर आलेला आहे. पोर्टुलानस इन्स्टिट्यूटद्वारे हे प्रकाशित केलेलं आहे नेटवर्क रेडिनेस इंडेक्स. म्हणजे डिजिटल पायाभूत सुविधा व क्षणिक क्षमतामध्ये प्रगती करणे, तंत्रज्ञान, लोक, शासन, प्रभाव हे त्याचे 4 स्तंभ आहेत. कुठले तंत्रज्ञान, लोक, शासन, प्रभाव या 4 स्तंभावरून हा नेटवर्क रेडिनेस इंडेक्स प्रिपेअर केला जातो. ओके, भारताचा क्रमांक 49 आहे. त्यानंतर बघा, जागतिक मृदा परिषद कुठे पार पडली? ही जागतिक मृदा परिषद नोव्हेंबर 2024ला नवी दिल्ली येथे पार पडली. 5 नोव्हेंबर. ओके, नोव्हेंबरमध्ये पार पडली, सॉरी तारीख नका लक्षात घेऊ, दिल्ली येथे पार पडलेली आपण मगाशी बघितलेली. ओके, त्यानंतर ही काही कोऑपरेटिव्हची परिषद, सहकारची परिषद पार पडली 2024ला. ओके, भारतामध्ये आता मृदा परिषदसुद्धा पार पडलेली आहे. आयुष व्हिसा, भारताने पारंपरिक औषध उपचार होत असलेल्या परदेशी लोकांसाठी, बघा, पारंपरिक औषध उपचार घेत असलेले परदेशी लोक आहेत त्यांना आयुष व्हिसा उपक्रम चालू केलेला आहे. आणि हा व्हिसा 4 श्रेणीमध्ये येतो. आयुष व्हिसा हा भारताने चालू केलेला आहे. वाल्देसी उर्किजा ब्राझीलचे आहे, ते इंटरपोलचे नवे महासचिव आहेत. 1923ला इंटरपोलची स्थापना झाली होती. लिऑन फ्रान्समधील जे स्थळ आहे तिथे ह्याची हेडक्वार्टर आहे. 40 वर्षातील पहिली जनगणना सुरू केली आहे कुठल्या देशाने? इराक या देशाने. शेवटची जनगणना 1987 ते यावेळी पार पडली होती. 40 वर्षानंतर इराकमध्ये पहिल्यांदा जनगणना सुरू केलेली आहे. आर्मेनिया, ओके, आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा, बघा, इंटरनॅशनल सोलार अलायन्स, ओके, 2015 स्थापन झालं होतं. त्याचा 140वा फुल टाईम मेंबर, ओके, फुल टाईम मेंबर आहे. कोण आहे? आर्मेनिया सदस्य झालेला आहे. 16 वर्षाखालील बालकांसाठी 16 वर्षाखालील ऑस्ट्रेलियाने काय केलं आहे? सोशल मीडियावर बंदी घालणारा कायदा पारित केला आहे. याचं उल्लंघन केल्यास $50 दशलक्ष दंड. ओके, म्हणजे सोशल मीडियावर तुम्हाला 16 वर्षाखालील बालकांचं अकाउंट काढता आलं नसलं पाहिजे किंवा सोशल मीडियावर तसं अकाउंट क्रिएट झालं नसलं पाहिजे, अशा प्रकारचा कायदा ऑस्ट्रेलियाने बनवलेला आहे. आणि $50 दशलक्ष दंडसुद्धा त्यांनी घोषित केलेला आहे उल्लंघन करल्यास. मुर्डू फर्नांडो द्वितीय महिला सरन्यायाधीश श्रीलंकेच्या मुर्डू फर्नांडो सरन्यायाधीश आहेत. कुरुक्षेत्र हरियाणा हे ते आंतरराष्ट्रीय गीतामहोत्सव पार पडलेला आहे. डेहराडून येथे जागतिक आयुर्वेदिक काँग्रेस 2024 कुठे पार पडले आहे? डेहराडून, जागतिक आयुर्वेदिक काँग्रेस डेहराडून. हरमीत कौर डिल्लन, ओके, ह्या महिला वकील आहेत. अमेरिकेच्या असिस्टंट अटॉर्नी जनरल फॉर सिव्हिल राईट्स यापदी निवड झालेली आहेत. हरमीत कौर डिल्लन. ओके, तुलसी गबार्ड पाहिलं आपण नॅशनल इंटेलिजन्सपदी. त्याचबरोबर काश पटेल पाहिलं FBI डायरेक्टरपदी. आणि असिस्टंट अटॉर्नी जनरल सिव्हिल राईट्सच्या पदी कोण आहेत? हरमीत कौर डिल्लन. ओके, अमेरिकेमध्ये भारतीयांचा हा
दबदबा आहे. नेब्रास्का राज्य हे अमेरिकेतले राज्य आहे नेब्रास्का. त्यांनी 6 डिसेंबर महात्मा गांधी हा स्मृतिदिन घोषित केलेला आहे. 6 डिसेंबर महात्मा गांधीचा स्मृतिदिन म्हणून नेब्रास्का राज्याने घोषित केलेला आहे. बघा, त्यानंतर महाराष्ट्राच्या घडामोडीकडे आपण वळतोय. ओके, बघा, देवेंद्र फडणवीस ओके महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी नियुक्त झालेले आहे. कोणाची? देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्राच्या तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी निवड झालेली आहे. 5 डिसेंबर 2024 रोजी त्यांनी शपथ घेतलेली आहे. देवेंद्र फडणवीस 18वे व्यक्ती ठरलेले आहेत. व्यक्ती म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजित पवार 6व्यांदा उपमुख्यमंत्री झालेले आहेत. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होऊन उपमुख्यमंत्री झालेले दुसरे व्यक्ती. ओके, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतरचे हे दुसरे व्यक्ती आहेत. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे असे दोनच व्यक्ती आहेत की जे मुख्यमंत्री होते आणि त्यानंतर पुन्हा उपमुख्यमंत्री झालेले आहेत. शरद पवार 3दा मुख्यमंत्री आतापर्यंत झालेले होते. मंत्रिमंडळ विस्तार 15 डिसेंबर 2024ला नागपूर येथे झाला. त्यावेळी 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. 33 कॅबिनेट प्लस 6 राज्यमंत्री. ओके, त्यामध्ये भाजपचे 19 मंत्री होते, शिवसेना 11 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 9. ओके, तर अशा 39 मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे. ओके, त्यानंतर बघा, वात्सल्य योजना आणि प्रयोगशाळा क्षेत्रात चांगले काम केल्याबद्दल, बघा ही वात्सल्य योजना आहे आणि प्रयोगशाळा क्षेत्रात चांगले काम केल्याबद्दल राज्याच्या आरोग्य विभागाला प्रतिष्ठित स्कॉच पुरस्कार राज्याच्या आरोग्य विभागाला मिळालेला आहे. तर वात्सल्य योजना आणि लॅबोरेटरी फील्डमध्ये काय केलेलं आहे आपण? चांगलं कार्य केल्याबद्दल राज्याच्या आरोग्य विभागाला हा स्कॉच पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यानंतर बघा, भारतातील पहिली समुद्र तळ स्वच्छता मोहीम कुठे? सिंधुदुर्गातील मालवण येथे हे पहिली पार पडलेले आहे की भारतातील पहिली समुद्र तळ ओके सी फ्लोर आहे तो स्वच्छता मोहिमेची मालवण सिंधुदुर्ग येथे ही पार पडलेली आहे. त्याचबरोबर सेंद्रिय अन्नपदार्थ उत्पादन प्रक्रिया केंद्र हे कर्नाटकमध्ये स्थापन झाले. त्यानंतर गुजरातमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये हे सेंद्रिय अन्न उत्पादन प्रक्रिया केंद्र स्थापन झालेले आहेत. ओके, काही महत्त्वाचं नाही. महत्त्वाची घडामोडी आहे बघा, संजय मल्होत्रा. आर्थिक घडामोडी आपण पाहतोय त्यामधील पहिली घडामोडी खूप महत्त्वाची आहे, खूप महत्त्वाची नियुक्ती आहे. तर RBIचे 26वे गव्हर्नर कितवे? 26 संजय मल्होत्रा 26. कार्यकाळ 11 डिसेंबर 2024 पासून 3 वर्षासाठी यांची नियुक्ती केलेली आहे. 1990ला राजस्थान कॅडरचे IAS अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे. नियुक्ती झालेली होती 1990ला आणि आता 11 डिसेंबरला त्यांची नियुक्ती झालेली आहे. RBIचे गव्हर्नर IIT कानपूरमधून त्यांनी कम्प्युटर इंजिनिअरिंग ही पदवी केली होती. तर व्यक्ती बघा, संजय मल्होत्रा हे 26वे गव्हर्नर आहेत RBIचे. ओके, त्यानंतर बघा, वेव्ज OTT प्लॅटफॉर्म नोव्हेंबर 2024मध्ये प्रसार भारतीने हा डिजिटल सेवांच्या वाढत्या मागणींची पूर्तता सुरू करण्यासाठी वेव्ज OTT प्लॅटफॉर्म हा सुरू केलेला आहे. वेव्ज OTT प्लॅटफॉर्म ओके महत्त्वाचं आहे. कोणी केलेलं आहे? तर प्रसार भारतीने डिजिटल सेवांच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी. भूनीर पोर्टल जलशक्ती मंत्रालयाचं आहे. भूजलाचे नियमन वाढवणे यासाठी भूनीर पोर्टल कोणाचं आहे? जलशक्ती मंत्रालयाचं भूनीर पोर्टल. दाखील पोर्टल ग्राहक व्यवहार विभागाने लडाख येथे सुरू केलेले आहे. कन्झ्युमर ओके ग्राहक व्यवहार विभागाने दाखील पोर्टल हे कुठे केलेलं आहे? लडाख येथे. देशात सर्वत्र पोर्टल हे कार्यरत झालेले आहे. 7 सप्टेंबर 2020 रोजी हे सुरू झालं होतं. ग्राहकांच्या तक्रारी ऑनलाईन दाखल करण्यासाठी दाखील पोर्टल आहे. ओके, बघा, पर्यटन मित्र आणि पर्यटन दिदी उपक्रम. पर्यटन मंत्रालयाचा पर्यटन मित्र आणि पर्यटन दिदी उपक्रम स्थानिक लोकांना राजदूत आणि कथाकार होण्यासाठी प्रशिक्षण देणे. ओके, हे कार्य आहे पर्यटन मंत्रालयाचं आणि पर्यटन दिदी उपक्रमाचं. स्थानिक लोकांना काय करायचं? प्रशिक्षण द्यायचं, तुम्ही कथाकार किंवा राजदूत व्हा. ओके, पर्यटनामधील लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी हा उपक्रम आहे. हैदराबाद येथे भारतातील पहिले गुगल सेफ्टी इंजिनिअरिंग सेंटर सुरू करणार. हैदराबाद काय होणार आहे? भारतातील पहिले गुगल सेफ्टी इंजिनिअरिंग सेंटर सुरू करणार आहे. एशिया पॅसिफिक क्षेत्रामध्ये म्हणजे एशिया पॅसिफिक क्षेत्रामध्ये पहिले जगातील 5वे केंद्र आहे. ओके, म्हणजे एशिया पॅसिफिक क्षेत्रामध्ये असं हे पहिलंच आहे बघा गुगल सेफ्टी इंजिनिअरिंग सेंटर. ओके, 5G AI RAN ओके NVIDIA आणि सॉफ्टबँक कॉर्पोरेशनने संयुक्तपणे जगातील पहिले AI एकात्मिक टेलिकॉम नेटवर्क सुरू केलेलं आहे. AIचं एकात्मिक टेलिकॉम नेटवर्क सुरू केलेलं आहे. कोणी?
NVIDIA आणि सॉफ्टवेअर कॉर्पोरेशन एकाच वेळी AI आणि 5G ऑपरेशन व्यवस्थापित करणार. ओके, AI आणि 5G ऑपरेशन. विमा सखी योजना, LIC महामंडळाची योजना ही विमा सखी योजना. ओके, डिसेंबर 2024 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली आहे महिला सक्षमीकरण आणि आर्थिक समावेशन. 2 लाख महिलांना नोकऱ्या देणे. ओके, बघा खूप महत्त्वाची योजना आहे विमा सखी योजना. तर डिसेंबरमध्ये अनाऊन्स झाली होती, मोदी यांनी सुरू केलेली होती. महत्त्वाचं काय तर महिला सक्षमीकरण आणि आर्थिक समावेशन आणि 2 लाख महिलांना नोकऱ्या देणे. किती? 2 लाख महिलांना. आणि यातून काय करणे, 3 वर्षाचा स्टायपेंड आधारित 3 वर्ष स्टायपेंड द्यायचं आणि 3 वर्ष प्रशिक्षण द्यायचं आणि त्यातून आर्थिक सहाय्य करायचं. पात्रता किती? 18 ते 70 वर्षातील वयोगटातील, त्याचबरोबर 10th स्टँडर्ड तुमचं काय पाहिजे? पूर्ण पाहिजे. ओके, तर पहिल्या वर्षी तुम्हाला 7K मिळणार 7,000, त्यानंतर दुसऱ्या वर्ष आणि त्यानंतर मग 5K असे स्टायपेंड तुम्हाला मिळणार. ओके, आणि यावर या स्टायपेंड तसेच त्यांनी केलेल्या विमा पॉलिसींवर त्यांना कमिशनसुद्धा मिळणार. एक LIC एजंट म्हणून काम करू शकतात. पदवीधर विमा सखी LIC विकास अधिकारी म्हणून पात्र ठरतील. या 10वी असतील त्या काय असणार आहेत? फक्त विमा सखी असतील. ओके, आणि त्यानंतर ज्या पदवीधर विमा सखी आहेत त्यामध्ये जो कोण ग्रॅज्युएट असतील तर त्या LIC विकास अधिकारी म्हणून हे पात्र असतील. तर 765 असे स्टायपेंड असेल. 18 ते 70, 3 वर्ष यातून आणि 2 लाख महिलांना नोकऱ्या देण्याचा हा उपक्रम आहे. ग्वाल्हेर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्याधुनिक CBG प्रकल्प पहिली स्वयंपूर्ण गोशाळा सुरू केली आहे. कुठे स्वयंपूर्ण गोशाळा? पहिली तर ग्वाल्हेर येथे. ओके, त्यानंतर बघा झोमॅटो सेन्सेक्स 30मध्ये सामील होणारी पहिली न्यू एज टेक कंपनी. न्यू एज टेक कंपनी हे झोमॅटो. ओके, फूड डिलिव्हरी ॲप असलेली ही झोमॅटो आहे. ती काय होणार आहे? सेन्सेक्स 30मध्ये सामील होणार आहे आणि सेन्सेक्स 30मध्ये 30 कंपन्या असतात. ओके, यातमध्ये कोणतरी एकमेकांची जागा घेऊन त्या 30 कंपन्या बनतात. ओके, तर झोमॅटो ह्या 30मध्ये आली. याचा अर्थ त्यांनी कोणाची तरी जागा घेतली असणार. तर JSW स्टील या कंपनीची त्यांनी जागा घेतलेली आहे. म्हणजे ती एक 30 सेन्सेक्स असे असतात की जे टॉपचे सेन्सेस असतात, जे ॲक्टिव्ह असतात आणि त्याचा इम्पॅक्ट हा बिगर मार्केटवर दिसून येतो. ओके, तर अशा सेन्सेक्स 30मध्ये ते सामील होणारी न्यू एज टेक कंपनी पहिली ठरलेली आहे झोमॅटो. लेह भारतातील पहिली ग्रीन हायड्रोजन इंधन स्टेशन. पहिले ग्रीन हायड्रोजन इंधन स्टेशन, फ्युएल स्टेशन लेहमध्ये इथं स्थापन करण्यात आलेले आहे. अमर राजा इन्फ्रा आणि NTPCसाठी हे केंद्र उभारलेले आहे. काझीरंगा आसाम 12वे आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट आयोजन करणार आहे. काझीरंगा आसाममधील जे काझीरंगा आहे ते 12th इंटरनॅशनल टुरिझम मार्ट. ओके, पर्यटन मार्ट आयोजन कुठे करणार आहे? आसाम काझीरंगा येथे. ओके, त्यानंतर बघा सायबर क्राईम. ओके, तर सायबर क्राईमच्या ह्याच्यानुसार ओके सायबर क्राईमनुसार तेलंगणा 1 आणि कर्नाटक 2 आणि 3 महाराष्ट्र इथे ही अव्वल राज्य आहेत गृह मंत्रालयाने सांगितल्यानुसार. ओके, तर केंद्र सरकारने गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी 13 कलमी धोरण सुरू केलेले आहे. मग सायबर क्राईम सगळ्यात जास्त तेलंगणामध्ये होतात, त्यानंतर कर्नाटक आणि मग तिसरे महाराष्ट्र. ओके, सायबर क्राईम संदर्भात ही अव्वल राज्ये आहेत. आणि त्या संदर्भात केंद्र सरकारने एक 13 कलमी कार्यक्रम आणलेला आहे. घरचोला हस्तकला गुजरात इथे आहे आणि त्याला GI टॅग प्राप्त झालेला आहे. घरचोला हस्तकला हिंदू आणि जैन यांच्या विवाह सोहळ्यात त्याचा वापर केला जातो. गुजरातचे हे GI टॅग प्राप्त झालेला आहे. सर्रस ॲप. ओके, भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी ओके सुरक्षा आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी हा ॲप आहे. रेल्वेच्या प्रवाशांची सुरक्षितता वाढवण्यासाठी आहे. त्यानंतर बघा मिशन अरुण महावीर अरुणाचल प्रदेश आहेत. ओके, मिशन अरुण महावीर अरुणाचल प्रदेश. महत्त्वाचं म्हणजे कृषी व फलोत्पादन बाजारपेठ वाढवणे. ओके, आणि ITBP राज्यांसाठी ITBP यांच्याशी राज्याने करार केला आहे. ओके, मिशन अरुण महावीर अरुणाचल प्रदेश काही इतकं महत्त्वाचं नाही ही न्यूज. ओके, त्यानंतर बघा उबर शिकारा श्रीनगर येथील दल म्हणजे आपण दाल सरोवर म्हणतो ना, दाल सरोवर. ओके, दाल सरोवरात उबर कंपनीने आशियातील पहिली जलवाहतूक सुरू केली आहे. उबेर कंपनी तुम्हाला माहिती आहे, तर हे आपण असं म्हणतो ओला उबेर आपल्याला माहिती आहे. ज्या ट्रान्सपोर्ट तुमच्या प्रायव्हेटली एजन्सीच्या कंपन्या आहेत. ओके, त्या कंपनीने दाल सरोवरात उबर शिकारा. ओके, बघा उबर शिकारा या नावाने पहिली जलवाहतूक सुरू केली आहे. म्हणजे तुम्ही उबेरच्या ॲपवर जाऊन तुम्हाला ही बुकिंग करता येणार आहे दाल सरोवरामध्ये जलवाहतुकीसाठी. ई मॅप पोर्टल
ही ग्राहक व्यवहार विभागाचं आहे. राज्याच्या मापन पोर्टलला एकत्रित आणण्यासाठी इमाप पोर्टल आहे राज्यांच्या मापन पोर्टलला. दुबई येथे जगातील सर्वात मोठी सोन्याची वीट, वजन आहे 300 किलो, किंमत आहे त्या विटेचं 211 कोटी. ओके, जगातील सर्वात मोठी सोन्याची वीट. ओके, ब्रिक कुठे आहे तर दुबईत आहे. IIT मद्रास यांनी बघा 410 मीटर हायपरलूप चाचणी ट्रॅक आहे, त्याची टेस्टिंग केली आहे. तर 422 मीटरचा त्यांचा जो, असं काही काही ठिकाणी 422 पण आहे, काही काही ठिकाणी 410 पण आहे. ओके, तर 422 लक्षात ठेवा. IIT मद्रास यांनी काय केलं आहे, एक हायपरलूपचा टेस्ट ट्रॅक भारतातील, आणि हा पहिलाच प्रकल्प आहे, आणि त्यांनी 422 मीटरमध्ये त्यांनी टेस्ट ट्रॅक बनवलेला आहे हायपरलूपसाठी. ओके, IIT मद्रास भारतातील हा पहिलाच प्रकल्प. त्यानंतर बघा, न्यायमूर्ती नवाब सिंग समिती, कृषी क्षेत्रातील संकट यांनी कृषी क्षेत्रातील संकट असा अहवाल प्रसिद्ध केलेला आहे डिसेंबर 2024 न्यायमूर्ती नवाब सिंग समिती यांनी. ओके, राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान 2025-26 हे राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान आहे. याची मान्यता बघा 25 नोव्हेंबर 2024 मान्यता मिळाली आहे. 2 वर्षात 1 कोटी शेतकरी आणि 75,000 हेक्टर जमीन व्यापणार आहेत. ओके, इतकी राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान 25-26 आहे. मान्यता 25 नोव्हेंबर 2024 मिळाली होती. ओके, 2 वर्षात 1 कोटी शेतकऱ्यांनी आणि 25,000 हेक्टर जमीन व्यापणार आहेत नैसर्गिक शेती अभियानांतर्गत. जलवाहतूक योजना, कार्गो वाहतूक प्रमोशन करणे अंतर्गत जलमार्गाचा वापर करणे, यासाठी रेल्वेतील गर्दी कमी करणे, यासाठी ही योजना जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने आणलेली आहे. अमिय कुमार बागची यांचे निधन झालेले आहे. राजकीय अर्थतज्ञ म्हणून ते फेमस होते, आणि भारतातील खाजगी गुंतवणूक या विषयात त्यांची PhD होती. सेंटर फॉर इकॉनॉमिक स्टडीजची त्यांनी स्थापना केली होती. सेंटर फॉर इकॉनॉमिक स्टडीज 2002 इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट स्टडीज कोलकातामध्ये स्थापन केली होती. 2005 पद्मश्री पुरस्कार मिळालेला होता. ओके, भारतातील खाजगी गुंतवणूक या विषयात PhD केलेली बागची यांनी राजकीय अर्थशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जायचे. त्यांचे निधन झालेले आहे. सेंटर फॉर इकॉनॉमिक स्टडी हे महत्त्वाचं आहे, याची स्थापना त्यांनी केलेली आहे. ओके, तर बघा, आणि त्याबरोबर पुस्तके कोणती होती त्यांची, तर डिइंडस्ट्रियलायझेशन इन कोलोनियल इंडिया, प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट ऑफ इंडिया, पेरिलियस पॅसेज, डायलेक्ट्स ऑफ डेव्हलपमेंट अँड अंडर डेव्हलपमेंट, तर ही त्यांची पुस्तके होती. ओके, तर इथे काय करूया आपण, थांबूया. ओके, आणि आत्तापर्यंत जेवढं झाले त्याची क्विकमध्ये रिव्हिजन घेऊया, म्हणजे काय होईल, राहिलेला जो पार्ट आहे तो आपण जानेवारीच्या ह्या दुसऱ्या भागात आपण पाहू. ओके, क्विकमध्ये आपण झालेल्या गोष्टींची रिव्हिजन घेऊ, म्हणजे तुमचा पहिला भाग येथे चांगला बऱ्यापैकी कव्हर होईल. ओके, ग्रीव्हन्स रिड्रेसल असेसमेंट अँड इंडेक्स, ओके, हे कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे आपण पाहिलं तर कार्मिक मंत्रालयाशी संदर्भात आहे. न्यायमूर्ती शेखर कुमार यादव हे अलाहाबादचे उच्च न्यायालय आहेत. त्यांच्या विरोधात महाभियोग ठराव राज्यसभेतील विरोधी पक्षाने 6 सदस्यांनी मांडलेला आहे. त्या संदर्भात आपण संविधानिक आणि वैधानिक गोष्टी बघितलेल्या आहेत. झारखंड विधानसभा निवडणूक पार पडलेली आहे. 81 टोकन जागा आहेत, त्यातील झारखंड मुक्ती मोर्चाला सर्वाधिक 34, आणि बहुमतासाठी ज्या 42 जागा आवश्यक होत्या त्या त्यांच्या इंडिया आघाडीला बहुमत मिळालेले आहे, आणि त्यानुसार हेमंत सोरेन हे मुख्यमंत्री 4थ्यांदा झालेले आहेत. भारतातील पहिले संविधान संग्रहालय कुठे आहे, सोनीपत हरियाणा, OP जिंदाल युनिव्हर्सिटी. त्यानंतर संस्कृत आणि मैथिली भाषेत भारतीय संविधानाच्या प्रती अनावरण केलेल्या आहेत. संस्कृत आणि मैथिली भाषेत. G20 जी 19वी परिषद कुठे पार पडली आहे, रिओ डी जानेरो, ब्राझील इथे. आफ्रिकन युनियन पहिल्यांदा पूर्ण सदस्य झालेलं आहे, ब्राझीलमध्ये प्रथमच आयोजित झालेले आहे. 19 नंतर ही 20वी 2025 दक्षिण आफ्रिकामध्ये होणार आहे. भारत आणि कॅरिबियन शिखर परिषद ही दुसरी आहे. कॅरिबियन कम्युनिटी अँड कॉमन मार्केट यांच्या संदर्भातील जी कॅरिबियनच्या लोकांसंदर्भात भारताची जी शिखर परिषद आहे ती जॉर्ज टाउन गायना येथे मोदींच्या उपस्थितीत पार पडली आहे. पहिली परिषद 2019ला न्यूयॉर्क येथे झालेली होती. ओके, जागतिक सहकार परिषद 2024 नवी दिल्ली येथे पार पडलेली आहे. 25वे वर्ष हे UN इंटरनॅशनल इयर ऑफ कोऑपरेटिव्ह आहे. नरेंद्र मोदींच्या हस्ते ही सहकार परिषदेचे उद्घाटन झालेलं आहे. शेंगेन झोनमध्ये 2 देशांचा समावेश झालेला आहे, रोमेनिया आणि बल्गेरिया. अशा प्रकारे सीमाबंधन नसणारे जगातील सर्वात मोठे क्षेत्र आहे. 1 जानेवारी 2025 या झोनमध्ये हे 2 देश समावेश झालेले आहेत, आणि आता या झोनमध्ये टोटल 29 देश आहेत. त्याचबरोबर बघा, काश पटेल FBIFच्या संचालकपदी अमेरिकेची निवड झालेली आहे. तुलसी गबार्ड
इंटेलिजन्सच्या डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजन्सपदी निवड झालेली आहे. ओके. त्यानंतर नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2024चा पाहिला आपण भारत 49व्या क्रमांकावर होता. आयुष विसा भारताने काय केलेला आहे, पारंपरिक औषध उपचार होत असलेल्या परदेशी लोकांसाठी आयुष विसा हा उपक्रम सुरू केलेला आहे. त्याचबरोबर इराक याने देशाने 40 वर्षातील पहिली जनगणना सुरू केलेली आहे 1987 नंतर. आर्मेनिया 104वा पूर्ण सदस्य बनलेला आहे आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा. ऑस्ट्रेलिया 16 वर्षाखालील बालकांसाठी सोशल मीडिया बंदी घालणारा कायदा पारित करणारा देश बनलेला आहे. मुर्डू फर्नांडो श्रीलंकेच्या द्वितीय महिला सरन्यायाधीश. ओके. डेहराडून येथे जागतिक आयुर्वेदिक काँग्रेस 2024. त्यानंतर हरमीत कौर डिल्लन या महिला वकील आहेत. अमेरिकेच्या असिस्टंट अटॉर्नी जनरल फॉर सिव्हिल राईट्सपदी निवड होणार आहे. ओके. त्यानंतर बघा, नेब्रास्का राज्याने 6 डिसेंबरला महात्मा गांधी स्मृती दिन म्हणून घोषित केलेला आहे. त्यानंतर आपण माहिती की महत्त्वाची नियुक्ती महाराष्ट्रातले देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री 5 डिसेंबर 2024ला शपथ घेतलेली आहे. 18वे व्यक्ती म्हणून झालेले आहेत. अजित पवार 6व्यांदा उपमुख्यमंत्री झाले आहेत. एकनाथ शिंदे हे फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्री पदानंतर उपमुख्यमंत्री होणारे दुसरे व्यक्ती ठरलेले आहेत. ओके. 39 मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे. 33 कॅबिनेट, 6 राज्यमंत्री. वात्सल्य योजना आणि प्रयोगशाळा क्षेत्रात चांगले काम या केल्याबद्दल राज्याच्या आरोग्य विभागाला स्कॉच पुरस्कार प्राप्त झालेला आहे. मालवण येथे भारतातील पहिली समुद्रतळ स्वच्छता मोहीम चालू करण्यात आलेली आहे. संजय मल्होत्रा हे आरबीआयचे 26वे गव्हर्नर झालेले आहेत. राजस्थान कार्यालयाचे IAS होते. ओके. IIT कानपूरमध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंग पदवी झालेले. ओके. संजय मल्होत्रा आरबीआयचे 26वे गव्हर्नर. वेव्ज OTT प्लॅटफॉर्म हा प्रसार भारतीचा आहे. वेव्ज OTT प्लॅटफॉर्म. त्याचबरोबर दाखील पोर्टल ग्राहक मंत्रालय विभागाने लडाख येथे सुरू केलेले आहे. दाखील पोर्टल. ओके. 2020पासून हे सुरू करण्यात आलेलं होतं ग्राहकांच्या तक्रारीच्या ऑनलाईन दखल घेण्यासाठी दाखील पोर्टल. त्यानंतर बघा, हैदराबाद येथे भारतातील पहिले गुगल सेफ्टी इंजिनिअरिंग सेंटर सुरू करणार आहे. हैदराबाद येथे एशिया पॅसिफिक क्षेत्रात पहिले आणि जगातील 5वे केंद्र हे आहे. भारतातील पहिले गुगल सेफ्टी इंजिनिअरिंग सेंटर सुरू करणार. त्यानंतर बघा, 5G AI RAN NVIDIA आणि सॉफ्टबँक कॉर्पोरेशनने संयुक्तपणे जगातील पहिले AI एकात्मिक टेलिकॉम नेटवर्क सुरू केलेले आहे. ओके. AI आणि 5G ऑपरेशन एकाच वेळी व्यवस्थापित यातून होणार आहे. विमा सखी योजना LICची योजना ही खूप महत्त्वाची आहे. मोदी यांनी उद्घाटन केले होते. 2 लाख महिलांना नोकरी देण्यासाठी स्टायपेंड आधारित 3 वर्षाचे प्रशिक्षण त्यांना योजना लाभ देणार आहे. 18 ते 17 वर्ष वयोगटातील 10वी शिक्षण पूर्णाची अट असलेले पहिल्या वर्षी 7,000, दुसऱ्या वर्षी 6,000, तिसऱ्या वर्षी 5,000 असे स्टायपेंड तुम्हाला मिळणार आहे. प्लस तुम्ही दिलेल्या तुम्हाला LIC एजंट म्हणून काम करू शकण्याची संधी मिळणार आहे. आणि तुम्ही केलेल्या विमा पॉलिसींवर तुम्हाला कमिशनसुद्धा मिळणार आहे. तर त्यातल्या पदवीधर सखी ह्या LIC विकास अधिकार म्हणून पात्र ठरतील. ओके. तर झोमॅटो ही सेन्सेक्स 30मध्ये समाविष्ट होणारी पहिली न्यू एज टेक कंपनी ठरलेली आहे. JSW स्टीलची जागा घेतलेली आहे. पहिली ग्रीन हायड्रोजन इंधन स्टेशन लेह येथे उभारले गेलेले आहे. ओके. 12वा आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट कुठे आयोजन होणार आहे, तर काझिरंगा आसाम येथे. ओके. त्यानंतर बघा, उबर शिकारा हे उबरचं कंपनी चालू केले पहिले जलवाहतूक सुरू केलेली आहे दाल सरोवरमध्ये. उबर शिकारा. हायपरलूप चाचणी ट्रॅक IIT मद्रास प्रथमच प्रकल्प पहिल्यांदाच केलेला आहे. त्याचबरोबर अमिया कुमार बागची यांचे निधन झालेले आहे. सेंटर फॉर इकॉनॉमिक स्टडीची स्थापना केलेली राजकीय अर्थशास्त्र म्हणून ओळखलेले अमिया कुमार बागची. त्यांची पुस्तके बघतोय आपण. डिइंडस्ट्रियलायझेशन इन कॉलोनियल इंडिया, प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट ऑफ इंडिया, पेरलेस पॅसेज. ओके. डायलेक्ट्स ऑफ डेव्हलपमेंट अँड अंडर डेव्हलपमेंट असे पुस्तकांचे धनी असलेले बागची यांचे निधन झालेले आहे. ओके. तर पहिल्या भागात आपण इथेच थांबू. दुसऱ्या भागात सामाजिक घडामोडीपासून पुढे आपण डिस्कस करू. ओके. चलो.